सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831, नायगाव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897, पुणे, महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झाला. त्या माळी समाजातील साध्या आणि कष्टाळू कुटुंबातील होत्या. सावित्रीबाईचे बालपण ग्रामीण वातावरणात साधेपणाने गेले. त्या काळात शिक्षणाची संधी केवळ उच्चवर्णीयांना होती. त्यामुळे सावित्रीबाईंना सुरुवातीला शिक्षण मिळाले नाही. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे लग्न 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिराव हे विचारशील आणि समाजसुधारक प्रवृत्तीचे होते. त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या महत्त्वाला ओळखले. त्यांच्या प्रोत्साहनाने सावित्रीबाईंनी शिकण्याचा निर्धार केला. ज्योतिराव यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्यासाठी घरीच शिक्षक ठेवले. त्यानंतर सावित्रीबाईंनी पुण्यात फातिमा शेख यांच्या मदतीने शिक्षण घेतले आणि स्वतः शिक्षिका बनल्या. सावित्रीबाईंच्या शिक्षणाने त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. शिक्षण हा स्त्रियांना समाजातील अन्यायकारक प्रथा आणि अनाथाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा मार्ग आहे, हे त्यांनी ओळखले. त्यांच्या या प्रवासाने स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू केला आणि भारतात समाज सुधारणेचा पाया घातला. सावित्रीबाई फुले या भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी मानल्या जातात. त्यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्या काळात स्त्रियांचे शिक्षण वर्ज्य मानले जात होते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या या चुकीच्या विचारसरणीला आव्हान दिले आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार सुरू केला. 1848 साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा केवळ शिक्षणासाठी नव्हे तर मुलींच्या सशक्तीकरणासाठी होती. शाळेतील मुलींना लेखन, वाचन आणि गणित यांसह विचारशील शिक्षण दिले जात असे. सावित्रीबाई स्वतः पहिल्या शिक्षिका बनल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. सामाजिक विरोधाचा सामना करत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. समाजातील अडाणी लोकांनी त्यांच्यावर शेण आणि दगड फेकून अपमान केला, परंतु सावित्रीबाई यांनी खचून न जाता शिक्षणाचा दीप तेवत ठेवला. त्यांनी केवळ मुलींसाठीच नाही तर अस्पृश्य आणि गरीब मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. सावित्रीबाईंच्या कार्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडले. त्यांची स्त्री शिक्षणासाठीची ही सुरुवात भारतीय समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. सावित्रीबाई फुले या समाज सुधारणेच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी केवळ स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही तर समाजातील अनेक गैरप्रथा, अंधश्रद्धा आणि विषमता यांविरुद्ध लढा दिला. त्यांचे योगदान भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी अतिमहत्त्वाचे आहे. सावित्रीबाईंनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्रियांचे शिक्षण वर्ज्य मानले जात असे. त्यांनी अनेक शाळा स्थापन करून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्यामुळे महिलांच्या शिक्षणासाठी नवा अध्याय सुरू झाला. 1 जानेवारी इसवी सन 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटले जाते. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या. इसवी सन 1854 साली त्यांच्या काव्य फुले हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. 28 जानेवारी 1863 साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रसूतिबंध ज्योतिरावांनी सुरू केले
असले तरी त्यांच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. इसवी सन 1876 ते 77 च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. इसवी सन 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले. इसवी सन 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बायाबाबड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंना ज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते.